आता पहा आपण कुठले बदल पाहणार आहोत, तर परिवर्तनीय व अपरिवर्तनीय आता आपण बदल पाहणार आहोत। तर बघूया परिवर्तनीय बदल म्हणजे काय। तर परिवर्तनीय बदलाचे देखील आपल्याला इथे उदाहरण दिलेले आहे। तर परिवर्तनीय बदलाचे उदाहरण पहा काय आहे। पुन्हा पुन्हा उलटसुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलास आपण काय म्हणतो, तर त्याला आपण परिवर्तनीय बदल असे म्हणतो। काय पहा की पुन्हा पुन्हा उलटसुलट क्रमाने होणाऱ्या बदलास आपण काय म्हणतो, तर त्याला आपण परिवर्तनीय बदल असे म्हणतो। तर इथे आपल्याला काय दिसत आहे, एक मेणबत्ती दिसत आहे आणि ती मेणबत्ती जेव्हा आपण तिला पेटवतो तेव्हा तिचे काय होते, तर मेणामध्ये रूपांतर होते। मग ते मेण आपण काय करत असतो, पुन्हा एकत्र करत असतो, त्याच्यामध्ये एक धागा टाकत असतो आणि पुन्हा ती मेणबत्ती जी आहे तिचे रूपांतर आपण कशामध्ये करतो, पुन्हा मेणबत्तीमध्ये करतो। म्हणजेच पुन्हा पुन्हा उलटसुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलास आपण काय म्हणतो, तर परिवर्तनीय बदल असे म्हणतो। हे झालं मेणबत्तीचं रूपांतर जे इथे आपल्याला जळताना दिसत आहे। मग दुसरे जे उदाहरण आहे ते देखील आपण इथे पाहू शकतो। पहा, जळालेली जी मेणबत्ती आहे तिचं मेण उरलेलं आहे आणि त्या मेणापासून आपण पुन्हा काय केलेलं आहे, तर पुन्हा दुसरी एक मेणबत्ती बनवलेली आहे। मग पहा, हे पुन्हा पुन्हा होणारे बदल आहे। आता पहा आपण काय केलेलं आहे, तर पाण्यापासून बर्फ बनवलेला आहे आणि पुन्हा बर्फापासून काय झालेलं आहे, तर बर्फापासून इथे पुन्हा पाणी झालेलं आहे। मग हे बदल कुठले आहे, तर हे परिवर्तनीय स्वरूपाचे बदल आहेत। मग पहा आणखी काही उदाहरणं आहेत जी परिवर्तनीय स्वरूपाची आहेत, तर ते कुठले आहेत बघा। तर इथे आपल्याला दिसत आहे परिवर्तनीय बदल कसे असतात, तर तात्पुरते प्रकारचे असतात। जसे की आपण पाहू शकतो की इथे पाण्यापासून काय बनलेलं आहे, बर्फ बनलेला आहे आणि पुन्हा ते बर्फापासून आपल्याला काय मिळवता येतं, तर पाणी। म्हणजेच हे झाले तात्पुरत्या स्वरूपाचे बदल। मग पहा काही बदल कसे असतात, तर पुन्हा पुन्हा उलटसुलट क्रमाने कधीच होऊ शकत नाहीत, त्यांना अपरिवर्तनीय बदल म्हणतात। पहा आपण आधी परिवर्तनीय बदल पाहिलेले आहे, आता आपण पाहत आहोत की अपरिवर्तनीय बदल। अपरिवर्तनीय बदल बघा कसे असतात, तर काही बदल पुन्हा पुन्हा उलटसुलट क्रमाने कधीच होऊ शकत नाही। जसे की आपण परिवर्तनीय बदलामध्ये काय पाहिलेलं, कुठलं एक्झाम्पल बघितलं होतं, तर मोमबत्तीचं। मेणबत्तीमध्ये बघा ती पेटवल्यानंतर तिचं जे मेण आहे ते वितळतं आणि वितळल्यानंतर आपण काय करतो, ते एका झाकणामध्ये आपण ते भरतो आणि त्याच्या आधी त्याच्यामध्ये आपण काय लावतो, तर एक धागा लावतो आणि पुन्हा काय करतो, ती मेणबत्ती पेटवतो। म्हणजेच ते जे मेण जमा झालेलं आहे ते एकत्र करून त्यामध्ये धागा टाकून पुन्हा आपण ते रियूज करतो। पण हे काही जे आहे जसे त्याला आपण काय म्हणतो, अपरिवर्तनीय बदल म्हणतो। काही बदल असे असतात ते कसे असतात, तर अपरिवर्तनीय असतात। उदाहरणार्थ काय, तर उदाहरणार्थ हे आहे लाकूड। ते लाकूड जाळल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर राखेमध्ये होतं। मग राखेचं जो काही राख जे आहे, राख्यापासून पुन्हा आपण लाकूड बनवू शकतो का, नाही। मग यालाच आपण काय म्हणतो, तर अपरिवर्तनीय बदल म्हणतो। म्हणजे एखादी जी गोष्ट आहे ती नष्ट झाल्यानंतर पुन्हा त्याच्यापासून आपण तीच वस्तू बनवू शकत नाही। जसे की परिवर्तनीय बदलमध्ये आपण बघितलेलं आहे उदाहरण एका बर्फाचं। म्हणजेच पाण्यापासून काय होतं, तर बर्फ होतो आणि पुन्हा बर्फापासून काय होतं, तर पाणी होतं। पण अपरिवर्तनीय बदलामध्ये लाकडापासून जर राख झाली तर राखेपासून पुन्हा लाकूड होत नाही। मग या उदाहरणाला काय म्हणतात, तर अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात। बघा, तर यामध्ये काही उदाहरण आपल्याला दाखवलेले आहेत अपरिवर्तनीय बदलाचे। तर ते अपरिवर्तनीय बदलाचे उदाहरण कुठले आहेत, तर इथे आपण पाहू शकतो। बघा या चित्रामध्ये कैरीचा आंबा झाल्यावर पुन्हा कैरी मिळवता येते का, आता ही आहे कैरी आणि या कैरीचा काय झालेला आहे, पिकलेला आंबा झालेला आहे। पण आता उलट दिशेने आपण प्रवास करू शकतो का, म्हणजे पिकलेल्या आंब्यापासून आपण पुन्हा कैरी बनवू शकतो का, नाही। तर हे उदाहरण कुठलं झालेलं आहे, तर ह्या उदाहरणालाच आपण अपरिवर्तनीय बदल असे म्हणतो। म्हणजेच कच्च्या कैरीपासून पिकलेला आंबा होऊ शकतो, खाण्यायोग्य आंबा होऊ शकतो, पण पिकलेल्या आंब्यापासून पुन्हा आपण कैरी तयार करू शकत नाही। तर हा जो बदल झालेला आहे या बदलालाच आपण काय म्हणतो, तर या बदलालाच आपण अपरिवर्तनीय बदल असे म्हणतो। मग बघा काही
एक्झाम्पल जे आहे, काही उदाहरण जे आहे ते आपल्याला इथे दिलेलं आहे. जसं आंब्याचं आपण इथे उदाहरण बघितलं. आता इथे आणखी आपण एक उदाहरण बघणार आहोत. ते बघा काय आहे, लाकूड जळले की राखेपासून पुन्हा लाकूड मिळवता येत नाही. जसं की बघा, खूप काय असतो, हिवाळा असतो आणि हिवाळ्यामध्ये आपण शेकोटी करून काय करतो, शेकोटी करत असतो. काही लाकडे घेत असतो, काही पालापाचोळा जमा करत असतो, काही कागद वगैरे जमा करत असतो आणि त्यापासून आपण छानशी जी शेकोटी आहे ते आपण तयार करत असतो. आणि त्यामध्ये जाळलेले जे काही लाकडं आहेत ते पुन्हा ते लाकडापासून जेव्हा ते लाकडं आपण जाळतो तर त्याची काय होते, राख होते. मग त्या राखेपासून पुन्हा आपल्याला लाकडं बनवता येतात का, तर त्या राखेपासून पुन्हा आपल्याला लाकडं बनवता येत नाही. बघा इथे या चित्रामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे, आपण काय पेटवलेलं आहे, तर लाकडं पेटवलेले आहेत आणि ह्या लाकडापासून पुन्हा ह्या राखेपासून पुन्हा लाकडमध्ये काय होऊ शकत नाही, रूपांतर होऊ शकत नाही. म्हणजेच या बदलाला आपण काय म्हणणार आहोत, तर अपरिवर्तनीय बदल असे म्हणणार आहोत. तर बघा, अपरिवर्तनीय बदल म्हणजेच काय, तर कायमस्वरूपी प्रकारात मोडतात. अपरिवर्तनीय बदल हे कशात मोडतात, तर कायमस्वरूपी या प्रकारामध्ये. म्हणजेच आता जसं की आपण ह्या पिक्चरमध्ये बघू शकतो, या चित्रामध्ये बघू शकतो की लाकडापासून काय होतं, तर कोळसा होतो किंवा राख होते. ही कायमस्वरूपी काय झालेलं आहे, तर कायमस्वरूपी हा बदल झालेला आहे. पुन्हा त्यापासून आपल्याला लाकूड तयार करता येत नाही. मग या बदलालाच आपण काय म्हणतो, कायमस्वरूपी प्रकारात हा जो बदल आहे तो मोडतो. आणखी कुठले बदल आहेत जे आपण इथे पाहू शकतो. बघा, काही उदाहरण आपल्याला आणखी पुढे दिलेले आहे अपरिवर्तनीय बदलाचे. आणि आपला जो पुढचा पॉईंट आहे तो आहे आवर्ती बदल व अनावर्तीय बदल. आणि या बदलामध्ये आपण बघणार आहोत की जसं आपण मागे उदाहरण बघितलेले तसेच उदाहरण आता आपण पाहणार आहोत की आवर्ती बदलामध्ये आणि अनावर्ती बदल म्हणजेच काय. तर पहा मुलांनो, आवर्ती बदल म्हणजेच काय आणि अनावर्ती बदल म्हणजेच काय. तर या चित्रामध्ये बघा आपल्याला दिसत आहे, आपण पाहत आहोत आवर्ती बदल. आवर्ती या बदलामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर काही बदल हे ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. जसं की बघा, काही असे ऋतू असतात की त्या ऋतूमध्ये काय होते, तर पान गळती होते. पूर्ण ते वृक्ष आपण म्हणतो की हे जे झाड आहे तिथे काय होतं, तर सगळे जे काही फुलं आहेत किंवा पानं आहेत ते गळून पडत असतात. आणि काही बदल हे ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. अशा बदलांना काय म्हणतात, तर आवर्ती बदल असे म्हणतात. जसे की एखाद्या झाडाचे जे पान गळते झालेले आहे, पर्ण गळालेले आहेत, जेव्हा पानं संपूर्ण झाडाचे हे पडतात तेव्हा त्यानंतर पुन्हा काय होतं, तर पुन्हा त्या झाडाला काही ठराविक ऋतूमध्ये किंवा ठराविक कालावधी संपल्यानंतर काय होतं की पुन्हा त्या झाडाला फळे, फुले तसेच पानं, फुलं सगळं काही येतात. म्हणजे ह्या सगळ्या बदलांना जसं आपण बघू शकतो की या चित्रामध्ये बघा फुलं, फळं सगळं आहे. याही चित्रामध्ये काय आहेत, तर फळं आहेत. पहिल्या चित्रामध्ये फुलं आलेले आहेत, दुसऱ्या चित्रामध्ये काय आलेलं आहे, तर फळं आलेले आहेत. आणि त्यानंतर बघा पर्ण गळत आहे, पानं गळलेले आहेत आणि लास्ट चित्रामध्ये पाहू शकतो आपण संपूर्ण जे झाड आहे ते पर्णविरहित झालेलं आहे. म्हणजेच या सगळ्या बदलांना काय म्हणतात, तर या बदलांना म्हणतात आवर्ती बदल असे म्हणतात. पहा, काही आणखी असे उदाहरणं आहेत की जे आपण इथे पाहू शकतो. जसे की हे आपण या चित्राद्वारे बघितलेलं आहे, हे आहेत आवर्ती बदल. आणि पुढचे जे बदल आहेत ते आपण पाहू शकतो. पहा, दिवसानंतर रात्र व रात्रीनंतर दिवस होते. इथे आपण या चित्रामध्ये बघू शकतो की काय झालेलं आहे की हा चंद्र आहे, म्हणजेच इथे काय झालेले आहे, रात्र झालेली आहे. आणि हा एक दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे, तर हा सूर्य दिसत आहे, म्हणजे इथे काय झालेलं आहे, तर दिवस झालेला आहे. म्हणजेच की दिवसानंतर काय होते, तर दिवसानंतर रात्र होते आणि रात्रानंतर पुन्हा काय होतो, दिवस होतो. मग समुद्राच्या काही भरती ओहोटी आहे ते देखील आपण ह्या चित्राद्वारे पाहणार आहोत. बघा, इथे दिवसाची रात्र आणि रात्राचा दिवस होतो. त्यानंतर भरती ओहोटी समुद्रामध्ये काय येत असते, तर भरती ओहोटी येत असते, हे आपण इथे पाहू शकतो. त्यानंतर बघा इथे काय होतंय, तर सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो, हे देखील आपण पाहू शकतो. इथे सूर्यास्त होताना आपल्याला दिसत आहे, सूर्योदय होताना देखील आपल्याला दिसत आहे. या चित्राद्वारे आपल्याला अगदी स्पष्ट होत आहे. त्यानंतर पाहूया, त्यानंतर या उलट एखादा बदल घडल्यावर तो पुन्हा पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही.
बघा आपण बघितलेलं आहे आवर्ती बदल. आवर्ती बदलमध्ये आपण बघितलेलं आहे की रात्रानंतर काय होतं, दिवस होतो, दिवसानंतर रात्र होते. हा झाला कुठला बदल, तर आवर्ती बदल झालेला आहे. सूर्योदयानंतर सूर्यास्त होतं, सूर्यास्तानंतर सूर्योदय होतो. हा देखील कुठला बदल झालेला आहे, तर हा झालेला आहे आवर्ती बदल. जसं समुद्राला भरती ओहोटी येत राहते, तर हे देखील हा जो देखील बदल आहे तो कसला बदल आहे, तर तो देखील आवर्ती बदल आहे. आता आपण पाहणार आहोत अनावर्ती बदल. आणि अनावर्ती बदल म्हणजेच काय, तर या उलट एखादा बदल घडल्यावर तो पुन्हा कधी होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यालाच काय म्हणतात, तर त्याला अनावर्ती बदल असे म्हणतात. पुन्हा एकदा लक्ष द्यायचं आहे मुलांना, आवर्ती बदल आणि अनावर्ती बदल. आवर्ती बदल म्हणजेच काय, याचे एक्झाम्पल आपण बघितलेले, दिवसानंतर रात्र होतो, सूर्योदयानंतर सूर्यास्त होतो, सूर्यास्तानंतर पुन्हा सूर्योदय होतो. हे काय झाले, तर हे झाले आवर्ती बदल, ज्या निश्चितपणे ठरलेले असतात. आपल्याला माहीत आहे की रात्रीनंतर काय होणार आहे, दिवस होणार आहे, दिवसानंतर रात्र होणार आहे. हे बदल जे आहेत ते कसले बदल आहेत, तर ते आवर्ती बदल आहेत. हे आपल्याला माहिती आहे. त्यांचा काळ ठराविक असतो, निश्चित असतो, हे देखील आपल्याला माहीत आहे. पण अनावर्ती बदल म्हणजे काय, तर अनावर्ती बदल म्हणजेच की एखादी जी घटना घडलेली आहे आणि ती पुन्हा कधी घडेल हे निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही. ह्या बदलांनाच काय म्हणतात, तर ह्या बदलांनाच अनावर्ती बदल असे म्हणतात. तिचे देखील काही उदाहरणे जे आहेत ते आपण इथे समजून घेणार आहोत. कुठली उदाहरणे आहेत ते पहा. तर हा इंद्रधनुष्य आपल्याला इथे दाखवलेला आहे, तर तो पुन्हा कधी दिसेल हे देखील आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे काही गोष्टींचा काळ हा ठराविक नसतो. तर हा जो बदल आहे बघा, तो बदल झालाच तर दोन्हीमधील कालावधी एकसारखा नसतो. समजा एखादी घटना घडली आणि ती पुढच्या वर्षी घडेलच असं नाही. जसे एखाद्या वेळेस नदीला पूर आला असेल, पुन्हा पुढच्या वर्षी येईलच असे नाही, किंवा त्याचा कालावधी देखील सारखा असेल असे नाही. त्यालाच काय म्हणतात, तर त्यालाच अनावर्ती बदल असे म्हणतात. आपण या चित्रामध्ये देखील पाहू शकतो. बघा, अशा बदलांना अनावर्ती बदल असे म्हणतात. जसं बघा, ह्या वर्षी जर कमी पाऊस झाला असेल तर पुढच्या वर्षी कदाचित जास्त होऊ शकतो. जर पुढच्या वर्षी जास्त झाला असेल तर त्या पुढच्या वर्षी देखील अधिक जास्त किंवा अधिक कमी होऊ शकतो. हे कुठले बदल झालेले आहेत, तर हे अनावर्ती बदल जे काय आहेत, तर काही एक्झाम्पल आहेत, काही उदाहरणे आहेत. पहा, काही उदाहरणे जे आहेत ते आपण बघू शकतो अनावर्ती बदलाचे. तर हे आहेत काही अनावर्तीचे बदल. झाडावर बसलेला पक्षी उडून जाणे, नदीला पूर येणे, आकाशातून उल्का पडणे, हे सगळे काय आहेत, तर हे अनावर्तीचे काय आहेत, एक्झाम्पल आहेत. बघा, झाडावरून पक्षी उडून चाललेला आहे. त्यानंतर दुसरं जे उदाहरण आपल्याला दाखवलेलं आहे, काय आलेलं आहे, नदीला पूर आलेला आहे. आणि तिसरं जे एक्झाम्पल सांगितलेलं आहे की इथे काय होत आहे, उल्कापात होत आहे. हे जे घडलेले उदाहरणं आहेत, किंवा आता इथे उल्कापात होत आहे, तर हे पुन्हा कधी होईल हे याचा जो कालावधी असतो तो निश्चित नसतो. म्हणून याला काय म्हटलं जातं, तर याला अनावर्ती बदल असे म्हटले जाते. म्हणजे यांचा काळ काय असतो, अनिश्चित असतो, निश्चित नसतो. आता जे पुढचे पॉईंट आहेत ते बघा काय आहे, की भौतिक बदल व रासायनिक बदल. पुढचे पॉईंट आपल्याला काय सांगता येईल, भौतिक बदल आणि रासायनिक बदल. ते बघा काय सांगता येईल. त्याचं जे एक्झाम्पल आहे ते आहे, काही बदल घडताना मूळ पदार्थाचे ओरिजिनल मॅटर गुणधर्म आहे तसेच राहतात, म्हणजे त्यांचे संघटन कायम राहते. आता कुल्फी आपल्याला बनवायची आहे आणि ते बनवण्यासाठी आपण योग्य मॅटर हे जे आहे ते बनवलेलं आहे आणि त्याचे गुणधर्म जसेच्या तसे राहतात आणि त्यापासून काय बनते, आपण एक कुल्फी बनवलेली आहे. त्याचे गुणधर्म बदललेले आहे का, क्वालिटी बदललेली आहे का, तर नाही. म्हणजेच मग याला काय म्हणतात, तर त्याला भौतिक बदल असे म्हणतात. बघा, काही उदाहरणं देखील आहेत जे आपण इथे बघणार आहोत. बघा, आता ही केळी आहे आणि या केळीपासून आपल्याला काय बनवायचं आहे, एखादा पदार्थ बनवायचा आहे. पण यामधून त्याचे गुणधर्म बाजूला होणार आहे का, तर नाही. केळीचे गुणधर्म जे आहे त्याच्यासोबतच राहणार आहे. म्हणजे यामधून आपण त्याचे गुणधर्मही वेगळे करू शकत नाही. त्यामुळे हे काय झालेलं आहे, कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. अशा बदलास आपण काय म्हणतो, तर भौतिक बदल असे म्हणतो. मग बघा, पुढचे काही उदाहरणं आणखी आपण पाहू शकतो की कुठले आहेत ते बदल. तर इथे आपण पाहू शकतो की द्रव्याचे बाष्प होणे. आता द्रव्य म्हणजेच पाणी आहे. पाण्याचं काय होतं, बाष्प होतं. त्यानंतर मेण जसं आपण मेणबत्ती बघितली ती काय करते, तर ती पेटवल्यानंतर वितळते.
मग दुसरं आहे कपडे वाळणे. आता ओले कपडे हे जेव्हा आपण वाळत घालतो उन्हामध्ये, त्यातलं जे पाणी आहे ते शोषलं जातं, म्हणजे कपडे काय होतात तर सुकतात. तर हे सगळे जे आहे ते कसले उदाहरणं आहेत तर ते भौतिक बदलाचे उदाहरणे आहेत. बघा इथे आपण पाहू शकतो द्रव्याचे काय होत आहे, बाष्प होत आहे. त्यानंतर मेणबत्ती उतरते, कपडे इथे काय दिसत आहे, कपडे वाळत घातलेले आहे आणि ते इथे काय झालेले आहेत तर ओले कपडे सुकलेले आहेत. पुढचे उदाहरण आपण पाहू शकतो. बघा पुढचे उदाहरण जे आहे ते आहे जे बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होते. आता इथे आपल्याला रासायनिक बदल बघायचे आहे. रासायनिक बदल बघा काय आहे, जे बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होते त्याला बघा काय म्हटलं जातं तर त्याला बघा अशा बदलास रासायनिक बदल असे म्हणतात. बघा ज्या पदार्थापासून एखादा नवीन पदार्थ तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, रासायनिक पदार्थ असे म्हणतो. मग आपल्याला इथे बघा कसलं चित्र दिलेलं आहे तर दुधाचे दही होणे. आता हे आहे दूध आणि आपल्याला माहिती आहे की दुधापासून आपण काय बनवू शकतो तर दुधापासून आपल्याला दही बनवता येते, दह्यापासून आपल्याला ताक देखील बनवता येतं. त्यानंतर आहे बघा टमॅटो पिकणे. हे दुधाचं दही आपण बनवलं आहे. मग हे टमॅटो जे आहेत हे कच्चे टमॅटो आहे आणि ते झाडावरती काय होत आहे तर ते पिकत आहे. हे देखील रासायनिक उदाहरण, रासायनिक बदल झालेले आहेत. त्यानंतर बघा जे पुढचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे ते काय आहे की दुधाचे दही होणे. हा बदल आपण पाहिलेला आहे. टमॅटो पिकणे, झाडावर तो कच्चा टमॅटो आहे तो पिकत आहे. त्यानंतर हे लोखंड आहे जे गंजत आहे, म्हणजे हळूहळू हे सावकाश होणारे बदल आहे. इत्यादी धातूचे क्षरण होणे यालाच काय म्हणतात तर यालाच रासायनिक बदल असे म्हणतात. हे जे काही उदाहरणं आहेत ते आपण कशाचे बघितलेले आहेत तर रासायनिक बदलाचे ते उदाहरणं आपण बघितलेले आहेत. आता आपण काय बघणार आहोत तर क्षरण. क्षरण म्हणजेच काय तर क्षरण म्हणजेच त्याचे काही उदाहरणं आपण बघणार आहोत. तर क्षरण म्हणजेच पहा काय की लोखंडाची वस्तू गंजते, म्हणजे त्यावर विटकरी रंगाचा काय साचतो तर थर साचतो. बघा इथे आपल्याला हे लोखंड दिसत आहे आणि हे देखील काय आहे लोखंड आपल्याला दिसत आहे. तर ह्या लोखंडावरती काय आलेलं आहे तर ह्या लोखंडावरती गंज चढलेला आहे आणि या नाही. बघा ह्या लोखंडावरती गंज चढलेला आहे म्हणून हे उपयुक्त होतं असं नाही आणि हे लोखंड कसं आहे गंजलेलं नाही आहे. म्हणून लोखंडाची वस्तू गंजते म्हणजेच त्यावर विटकरी रंगाचा काय साचत आहे तर थर साचत आहे. तर तांब्याच्या वस्तूवर हिरवट रंगाचा थर तयार होतो. बघा ही जी लोखंडाची वस्तू आहे त्यावर विटकरी रंगाचे काय दिसत आहे आपल्याला थर साचलेला दिसत आहे. तसंच तांब्याची देखील आपण वस्तू पाहू शकतो. तांब्याच्या वस्तूवरती काय साठलेलं आहे तर तांब्याच्या वस्तूवरती आपल्याला इथे हिरवट रंग आलेला दिसत आहे. ही कुठली वस्तू आहे तर ही तांब्याची वस्तू आहे आणि ती देखील गंजलेली आहे आणि कलर जो आहे तो कुठला घेतलेला आहे बघा कड्याने आपण बघू शकतो की हिरवं हे तांब्याची वस्तू झालेली आहे, म्हणजे ही वस्तू देखील गंजलेली आहे. या सगळ्या क्रियेस काय म्हणतात तर या सगळ्या क्रियेस क्षरण असे म्हणतात. मग बघा हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची वाफ यामुळे काय होते क्षरण होते. क्षरण कशामुळे होते तर क्षरण हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची वाफ यामुळे काय होतं तर क्षरण होतं. त्यानंतर बघा क्षरणामुळे काय होतं तर क्षरणामुळे ज्या वस्तू आहेत त्या कमकुवत होतात. बघा आता हा काय आहे तर लोखंडी पत्रा आहे आणि तो गंजलेला आहे आणि त्यामुळे विटकरी रंगाचा थर जो आहे तो त्याच्यावर साठलेला आहे आणि कालांतराने हा गंजलेला जो वस्तू आहे किंवा लोखंड आहे ते उपयुक्त होत नाहीये. म्हणून काय होतं की हा जो पत्रा आहे तो कसा झालेला आहे मजबूत राहिलेला आहे का नाही तर त्याची मजबूती जी आहे ती झिजलेली आहे. तो पत्रा झिजल्यामुळे काय झालेला आहे कमकुवत झालेला आहे. मग पहा तो कमकुवत झाल्याने काय होतं तर तो कमकुवत होऊ नये, कुठलीही वस्तू ही गंजू नये किंवा त्यावर कुठलाही थर साचू नये म्हणून काय केलं जातं तर क्षरण रोखण्यासाठी लोखंडाच्या वस्तूवर काय लावलं जातं तर जस्ताचा लेप लावला जातो. जर लोखंडावर जस्ताचा लेप लावला तर काय होतं तर क्षरण रोखण्यासाठी मदत होते. कशामुळे तर जस्ताच्या लेपामुळे. जस्ताचा जो लेप आहे तो लोखंडाला लावल्यामुळे क्षरण होण्यापासून त्याचा बचाव होतो. मग आणखी कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्यावरती आपण कशाचा लेप लावू शकतो. पहा दुसरी एक इथे गोष्ट दाखवलेली आहे ते काय आहे की त्याला
ग्लॅव्हनायझेशन म्हणतात. काय लावलेलं आहे बघा इथे, तर बघा ह्याच गोष्टीला काय म्हणतात, तर याला ग्लॅव्हनायझेशन असे म्हणतात. त्यानंतर पाहूया बघा, तांबे पितळाच्या भांड्यांना कथिलाचा लेप देतात. ते गंजू नये, त्याच्यावर थर चढू नये, हिरवट थर चढू नये, त्यामुळे तांब्याच्या आणि पितळाच्या भांड्यावरती कशाचा लेप दिला जातो, तर कथिलेचा लेप दिला जातो. म्हणजेच त्याची थोडक्यात कलही केली जाते. मग पावडर कोटिंगनेही थर दिले जातात. बघा ह्या ज्या तांब्या पितळाच्या वस्तू आहेत त्यांना हिरवट थर चढू नये किंवा त्या गंजू नये, त्यासाठी त्याच्यावर काय केलं जातं, तर कथिलाचा लेप दिला जातो. म्हणजेच त्याची कलई केली जाते. त्यामुळे त्याची झीज जी आहे तांब्या पितळाच्या वस्तूची ती थांबली जाते. म्हणून त्या ज्या गोष्टी आहेत बघा कशा दिसतात, अगदी चकचकीत दिसतात, नवनवीन दिसतात आणि त्यांना जी कोटिंग केली जाते ती कलई केली जाते. त्यामुळे त्या गोष्टी कशा दिसतात, तर त्यामुळे त्या अगदी नवीन आणि चकचकीत दिसत असतात. त्यावर कुठलाही थर जो आहे तो चढत नाही. कशामुळे, तर त्याला कलई केल्यामुळे. कुठल्या वस्तूवरती, तर तांब्या पितळाच्या वस्तूवरती किंवा कुठलेही भांडे असो, कुठल्याही मोठ्या टाक्या वगैरे असो, त्याला जर कलई केली तर त्याच्यावरती गंज चढत नाही किंवा त्याला हिरवट रंग जो आहे तो चढत नाही. तर पहा मुलांनो, बदल, भौतिक बदल आणि रासायनिक बदल याचं स्पष्टीकरण आपण घेतलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये आपण काय शिकलेलो आहोत ते आपण समजून घेणार आहोत. बघा, निसर्गातच म्हणजे आपोआप घडून येणारे जे बदल आहेत ते कुठले आहेत ते आपण ह्या पाठामध्ये शिकलेलो आहोत. तसेच नैसर्गिक बदल आणि मानवाने घडून आणलेले बदल म्हणजेच कुठले, तर मानवनिर्मित बदल आणि नैसर्गिक बदल हे देखील आपण ह्या पाठामध्ये समजून घेतलेलं आहे. मग आणखी आपण या पाठामध्ये काय शिकलेलो आहोत, तर ज्या बदलांची उपयुक्तता असते ते उपयुक्त बदल असतात आणि जे उपयुक्त नसणारे किंवा हानी पोहोचवणारे बदल असतात त्यांना काय म्हटलं जातं, तर हानिकारक बदल असे म्हटलं जातं. म्हणजे काही बदल माणसासाठी उपयुक्त असतात आणि काही बदल माणसासाठी अनुपयुक्त असतात. म्हणजे माणसासाठी ते जे बदल आहेत ते कसे असतात, तर ते हानिकारक असतात. पुढचं पाहूया काय आहे, तर कमी कालावधीत घडून येणाऱ्या बदलांना काय म्हणतात, शीघ्र बदल म्हणतात. व संथपणे घडून येणारे जे बदल आहेत त्या बदलांना काय म्हणतात, तर त्या बदलांना म्हणतात सावकाश बदल. जे शीघ्र घडतात त्यांना म्हणतात शीघ्र बदल आणि जे सावकाश घडतात त्यांना म्हणतात सावकाश बदल. आणि पुढचे जे आहेत त्यांना बघा, पुन्हा पुन्हा उलटसुलट क्रमाने होऊ शकणारे बदल यालाच काय म्हणतात, तर त्यालाच परिवर्तनीय बदल म्हणतात आणि अन्यथा ते अपरिवर्तनीय बदल म्हणतात. जे बदल कधी घडून येईल हे आपल्याला सांगता येत नाही, त्यालाच काय म्हणतात, अपरिवर्तनीय बदल. पहा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे की परिवर्तनीय बदल जे उलटसुलट क्रमाने आपल्याला घडवता येतात आणि जे घडतच नाही त्यांना अपरिवर्तनीय बदल म्हणतात. मग पुढे आपण आणखी काय शिकलेलं आहोत या पाठामध्ये, तर ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येणाऱ्या बदलांना आवर्तीय बदल म्हणतात. जे पुन्हा कधी घडतील हे निश्चितपणे सांगता येत नाही, त्यांना काय म्हणतात, तर अनावर्ती बदल म्हणतात. आवर्ती बदल आणि अनावर्ती बदल हे दोन्ही बदल सुद्धा आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. बघा, एक आहे आवर्ती बदल, दुसरा आहे अनावर्ती बदल. हे देखील आपण काय केलेलं आहे, या पाठामध्ये शिकलेलो आहोत. आणि पुढचा जो आपला पॉईंट आहे तो बघा काय आहे, जर मूळ पदार्थाचे गुणधर्म आहे तसेच राहिले व नवीन पदार्थ तयार झाला नाही तर तो भौतिक बदल होय. बघा, जर मूळ पदार्थाचे गुणधर्म आहेत तसेच राहिले आणि त्यापासून नवीन पदार्थ जर तयारच झाला नाही तर त्याला काय म्हणतात, तर त्याला भौतिक बदल असे म्हणतात. आणि जे बदल घडल्यानंतर मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होते अशा बदलाला काय म्हणतात, रासायनिक बदल म्हणतात. म्हणजेच जर एखाद्या पदार्थ आपल्याला बनवायचा आहे आणि त्याने आपले गुणधर्म सोडून एक दुसरा पदार्थ जर तयार झाला तर त्याला काय म्हटलं जातं, रासायनिक बदल असे म्हटलं जातं. म्हणजे भौतिक बदल आणि रासायनिक बदल हे देखील आपण या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे आणि त्याचे काही एक्झाम्पल सुद्धा आपण या पाठामध्ये घेतलेले आहेत. आता पुढे बघूया कुठला पॉईंट आपण आणखी घेतलेला आहे यामध्ये, तर आपण आणखी या पाठामध्ये घेतलेला आहे, तर पहा, हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची वाफ यामुळे धातूचे काय होते, शरण होते. म्हणजे आपण आणखी या पाठामध्ये कुठला पॉईंट घेतलेला आहे, तर हवेतील ऑक्सिजन, हवेतील काय, तर ऑक्सिजन, आर्द्रता आणि रसायनांची वाफ यामुळे धातूचे काय होते, तर यामुळे धातूचे शरण होते.
हे जे मुद्दे आहेत ते आपण स्पष्टीकरणामध्ये घेतलेले आहे. काही उदाहरणाद्वारे आपण याचे स्पष्टीकरण केलेले आहे आणि इथे आपला जो पाठ आहे तो पूर्ण झालेला आहे. म्हणजे आपण ह्या पाठाचे जे स्पष्टीकरण आहे तो आपण या पाठामध्ये पूर्ण केलेला आहे. म्हणजेच आपण या पाठामध्ये आपण प्रस्तावना, स्पष्टीकरण आणि सारांश हे तिघही भाग आपण या पाठामध्ये अभ्यासलेले आहेत. आता आपण या पाठाचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे देखील पाहणार आहोत आणि हा पाठ अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत.